हॅलो. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला चहा तर नक्की झालाच पाहिजे आणि त्यात वातावरण पण खूप सुंदर होतं. मग गरमागरम असा चहा ओतून घेतला आणि गॅलरीत गेले. गॅलरीत एवढं सुंदर वारं येत होतं की खूप भारी वाटत होतं आणि वातावरण पण खूप सुंदर झालं होतं. आज नेमकं पावसाचं पण आणि थोडंसं उन्हासारखं पण झालं होतं आणि आज खूप दिवसानंतर निवांत असा वेळ पण भेटला होता. मग चहा असा एन्जॉय केला. नंतर मी मंडईतून खूप भाज्या वगैरे आणलेल्या, त्या सगळ्या मला वेगवेगळ्या करून ठेवायच्या होत्या. मग त्याच तयारीला लागले. भाज्या वगैरे नीटनेटके केल्या आणि हे बघा किती सुंदर वातावरण झालं. मला असं झालं होतं किती व्हिडिओ काढून किती फोटो काढू असं झालं होतं. त्याच्यानंतर मग स्वामींसमोर देवाचा दिवा वगैरे लावला आणि बाहेर तुळशीला पण उदबत्ती लावायची होती. मग तुळशीला उदबत्ती वगैरे लावली आणि त्यानंतर पुढच्या तयारीला लागले. आज मी बनवणार होती खोबऱ्याची चटणी. मग तेच तयारी करायला लागले. अशी छान अशी खोबऱ्याची चटणी बनवली आणि तिथून पुढे लागली ती म्हणजे स्वयंपाकाला लागली. आज मी बनवत होते वांग्याची भाजी, चपाती आणि भात वगैरे असंच बनवत होते. वांग्याची भाजी टाकली आणि तोपर्यंत म्हणलं आता की आपण चपाती वगैरे करून घ्यावी, म्हणजे ती तोपर्यंत होतीये. मग चपाती वगैरे बनवायला सुरुवात केली. चपाती वगैरे होती तोपर्यंत भाजी पण शिजून झाली आणि राहिलेल्या वेळात म्हणलं आता मग भांडी राहिली स्वयंपाकाची, तेवढी सगळी भांडी घासून घ्यावी. मग भांडी वगैरे घासून घेतली आणि अजून पण सगळेजण आले नव्हतं जेवायला. मग म्हणलं वेळ भेटला तर सगळ्या भाज्या वगैरे नीट करून ठेवा, म्हणजे सकाळी काही धावपळ होत नाही. मग संध्याकाळी असं छान असं पोटभर आम्ही जेवण वगैरे केलं आणि बाहेर फिरायला गेलो. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगला.